नारळी भात आवडतो का तुम्हाला? तर या सोप्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. कुकरमध्ये 1 चमचा तूप, त्यामध्ये मिरी आणि लवंग ॲड करा आणि त्यानंतर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स ॲड करून घ्या. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ. त्यानंतर गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ ॲड करून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून भात छान शिजवून घ्या. त्यानंतर आपण एका कढईमध्ये 1 चमचा तूप ॲड करून त्यामध्ये किसलेला गूळ आणि किसलेला नारळ ॲड करून मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत. यानंतर आपण यामध्ये ॲड करायची आहे वेलची पावडर आणि छान मिक्स करून एका बोलमध्ये हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत. आपला शिजलेला भात तयार आहे. त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ॲड करून मीडियम गॅसवर हे छान असं मिक्स करून 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला नारळी भात तयार झालेला आहे. हा नारळी भात खूप जास्त यम्मी लागतो आणि येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही हा नक्की करून बघा. या अशाच चांगल्या रेसिपींसाठी मला फॉलो करा. बाय.